सर्वांना नमस्कार मित्रांनो. आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये जानेवारी ते ऑगस्ट पर्यंतचे दिनविशेष बघितलेले आहेत. आपण आजच्या व्हिडिओमध्ये सप्टेंबर ते डिसेंबर हे 4 महिन्याचे दिनविशेष बघणार आहेत आणि त्यानंतर तुझा दिनविशेषचा कार्यक्रम खेळ खल्लास होणार आहे. तर लक्षात घे, परीक्षेला काय केलं जाईल, तुला प्रश्न विचारला जाईल की ह्या दिवशी कुठला दिवस साजरा केला जातो. तुला तिथे 4 ऑप्शन दिले जातील. त्या ऑप्शन मध्ये तुला बरोबर तुक्का मारता आला पाहिजे. तुक्का नाही मारायचा, परफेक्ट कार्यक्रम करून यायचा. परफेक्ट तुला प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. त्यासाठी आपण काय करतोय, दिनविशेष याबद्दल आपण आज सप्टेंबर ते डिसेंबर ह्या महिन्यातले दिनविशेष पाहतोय. लक्षात घे बाबल्या, पहिला तारीख टाकली 2 सप्टेंबर. 2 सप्टेंबरला कुठला दिवस असतो? 2 सप्टेंबरला असतो जागतिक नारळ दिन असतो. जागतिक नारळ दिन असतो. कधी? 2 सप्टेंबरला. आता नारळ कुठे पिकतंय बाबल्या? नारळ पिकतंय बघ कोकणात. कोकण कुठे? पश्चिम महाराष्ट्र. त्याच्यामध्ये कुठं? रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग इथे तुला नारळाची झाड बघायला भेटेल. तिथं काय होतंय? नारळ पिकतंय. त्यानंतर 4 सप्टेंबर. 4 सप्टेंबरला असतो राष्ट्रीय वन्यजीव दिवस असतो. कुठला? राष्ट्रीय वन्यजीव दिवस. राष्ट्रीय वन्यजीव दिवस. अक्षर समजत आहे ना बाबल्या? राष्ट्रीय वन्यजीव दिवस असतो कधी? 4 सप्टेंबरला. आता तुला विचारतील जागतिक वन्यजीव दिवस कधी असतो? जागतिक वन्यजीव दिवस असतो 3 मार्चला. त्यानंतर जागतिक जैवविविधता दिवस कधी असतो? आपण जागतिक जैवविविधता दिवस कधी बघितला? 22 मे ला बघितला. त्याचप्रमाणे 21 मार्चला काय असतंय? 21 मार्चला असतंय जागतिक वन दिन. त्यानंतर 29 जुलै राष्ट्रीय व्याघ्र दिन. आपल्या महाराष्ट्रामध्ये किती वाघांची नोंद झाली? 444. 3 नंबरच्या रँकला कुठलं आहे? आपला महाराष्ट्र आहे. त्याचप्रमाणे आपण महाराष्ट्रामध्ये असे प्रसिद्ध असलेलं राष्ट्रीय उद्यान कुठलं? ताडोबा राष्ट्रीय उद्यान. आलं का लक्षात तुझ्या कार्यक्रम? आता लक्ष घे, राष्ट्रीय वन्यजीव दिवस कशामुळे साजरा केला जातो? रस्त्याने तुला कुत्रा दिसलं, कुठला प्राणी दिसला, तू काय करतो? मुद्दाम दगड घेतो, मुद्दाम फेकतो. त्यासाठी राष्ट्रीय वन्यजीव दिवस साजरा केला जात नाही बरं का. राष्ट्रीय वन्यजीव साजरा करण्याचं कारण काय? आपले प्राण्यांचे जतन करावे. त्याचप्रमाणे आपली जी जीवसृष्टी आहे, प्राणीसृष्टी आहे, त्यांचं जपणूक करावी. त्यांचे जे स्पेसिस आहेत, त्यांच्या जाती जनजाती यांचं नामशेष होऊ नये, ह्यासाठी काय केलं जात आहे? राष्ट्रीय वन्यजीव दिवस साजरा केला जातो. आपण बघितलं तर ह्या आपल्या उद्योगमुळे डिफॉरेस्टेशन म्हणा किंवा तस्करी म्हणा, आपल्या ह्याच्यामधून चित्ता हा काय झाला? नामशेष झालेला प्राणी. त्यानंतर पाय 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबरला असतो राष्ट्रीय शिक्षक दिवस असतो. राष्ट्रीय शिक्षक दिवस. आता हे लक्षात कसं ठेवायचंय? काय करत असेल तू 10वी 12वीला असताना शाळेत शिक्षक दिनाच्या दिवशी काय केलं असेल? शिक्षक म्हणला असेल, एखादा विषय घेतला असेल शिकवायला, कधीच ते फोटो काढत होता. लक्षात घे, राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? 5 सप्टेंबरला. तुला जर विचारलं जागतिक शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? जगाच्या स्तरावर जागतिक शिक्षक दिन हा 5 ऑक्टोबरला साजरा केला जातो. आता शिक्षक दिन साजरा करण्याचं वैशिष्ट्य काय किंवा कशामुळे साजरा केला जातो? तुला माहिती असेल, आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे कोणते? राष्ट्रपती. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी काय केलेलं आहे? काम बघितलेलं आहे. अतिशय गाडे अभ्यासक होते. कशाचे? शिक्षणाचे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिवसानिमित्त 5 सप्टेंबरला त्यांचा जन्म झाला होता 1888 साली. त्यांच्या जन्मदिवस काय साजरा केला जातो? शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. कारण की त्यांचं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असणारं कार्य अतिशय झोकून देणार आणि अतिशय मोलाचं आहे, हे आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर काय शिक्षक दिन म्हणतो आपण. आता मोकार कामाला लावलं शिक्षकाला, काहीच नाही. आधीच्या काळामध्ये काय होतं? एखाद्याचे पालक काय म्हणायचे, हे पोरग आणि तुमचं तुम्ही ह्याला काय करायचे, कसं करायचे तुमच्याने बघा. आता आज जर फक्त शिक्षकाने मारलं, उद्या शिक्षक पोरग 4-5 जणांना घेऊन येते उद्या शिक्षकाला आणायला. असला कार्यक्रम आता झालेला आहे. कार्यक्रम बदलला ना भाऊ. आता पाय 8 सप्टेंबर. 8 सप्टेंबरला असतो साक्षरता दिन असतोय. साक्षरता दिन, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन असतो. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन. आता साक्षरता दिन कशासाठी साजरा केला जातो बाबा? साक्षरता दिन साजरा करण्याचं कारण काय? आपला भारत आहे, या भारतामध्ये प्रत्येक माणूस प्रगतीशील आणि आपल्या भारताच्या विकसित देशासाठी त्याचं योगदान राहावं, यासाठी साक्षरता दिन साजरा केला जातो. साक्षर दिनाचं महत्व काय? जर पाहिलं तर ते आपण तुम्ही बघायचं असेल तर केरळमध्ये जाऊन बघायचं. केरळमध्ये अतिशय उत्कृष्टपणे शिक्षण देण्याचं काम, त्याचप्रमाणे तिथलचे लोक, त्यांची बोलण्याची भाषा हे जर बघितलं तुम्ही हँग होऊन जातात. ठीक आहे. आपण जर पाहिलं टॉपला आहे केरळ. केरळ राज्यामध्ये साक्षरता सर्वात जास्त आहे. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश अतिशय पिछाडीवर असणारं साक्षरता असणारं राज्य भारतामध्ये. त्यानंतर काय 14 सप्टेंबर. 14 सप्टेंबरला काय असते?
14 सप्टेंबरला असतंय बघ. तुला माहिती असेल भारताची राष्ट्रभाषा कुठली आहे? भारताची राष्ट्रभाषा आहे काय? हिंदी. हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? हिंदी दिवस हा 14 सप्टेंबरला साजरा केला जातो. आपलं जर तुला विचारलं मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. 27 फेब्रुवारीला काय होतं? वि.वा. शिरवाडकर यांची काय होती? जयंती होती. त्याचप्रमाणे ओळखलात का सर मला पावसात आला कोणी? कपडे होते करदमलेले केसावरची पाने. खिशाकडे हात जातात पैसे नको सर. जरा एकटेपणा वाटला. हे तू जर बघितलं कुठं? मराठी भाषा दिन वि.वा. शिरवाडकर. अतिशय मराठीमध्ये झोकून देणारं व्यक्तिमत्व जर बघायचं असेल तर वि.वा. शिरवाडकरांची पुस्तकं वाचून बघायची. त्याचप्रमाणे 15 सप्टेंबर. आता 15 सप्टेंबर कुठला दिवस साजरा केला जातो? 15 सप्टेंबर काय? अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. कुठला? अभियंता दिन. अभियंता दिन. तुझ्या भाषेमध्ये तुला सांगतो इंजिनिअरिंग दिवस साजरा केला जातो. कधी? 15 सप्टेंबरला. आता 15 सप्टेंबरलाच काय इंजिनिअरिंग दिवस साजरा केला जातो? तर तुला माहित असेल एम विश्वेश्वरय्या होते. कोण होते? ते इंजिनियर होते. एम विश्वेश्वरय्या. कोलार जिल्ह्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये. आधीचं राज्य कुठलं? म्हैसूर. म्हैसूरचं नाव काय झालंय? कर्नाटक. तिथे त्यांचा जन्म झालेला. त्याचप्रमाणे आपल्या भारताचे विकसित धरणं, त्याचप्रमाणे आपली पूल बांधणी असेल, रेल्वे ब्रिज बांधणी असेल, ह्याच्या क्षेत्रामध्ये झोकून काम करणारं व्यक्तिमत्व एम विश्वेश्वरय्या. त्यांनी काय केलेलं आहे? एक त्यांचा अनुभव सांगायचा थोडक्यात झाला तर ज्यावेळेस ते एका ट्रेनने प्रवास करत होते, त्या ट्रेनच्या प्रवासामध्ये त्यांना झोप लागली होती आणि झोपेमध्ये असतानाच त्यांनी जो आपलं तू पाहतोय ट्रेन चालती धडधड 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 आवाज येत नाही. त्या आवाजामध्ये त्यांना थोडा फरक वाटला. त्यांनी लगेच काय केलंय? तिथं जो स्टाफ असेल रेल्वे स्टाफ त्यांना सांगितलं की असं असं प्रॉब्लेम आहे बाबा याच्यामध्ये. त्या एम विश्वेश्वरय्या यांच्या म्हणण्यानुसार रेल्वे स्टाफने ती गाडी थांबवली आणि पुढे जर बघितलं काही अंतरावर ट्रॅक हे तुटलेले होते आणि अशा त्यांच्या जागृत कार्यामुळे हजारो लोकांची प्राण त्यावेळेस वाचलेले येतं. त्यावेळेस अतिशय म्हणजे उत्कृष्ट कामगिरी त्यांनी आपणास केलेली पाहायला मिळते. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त 15 सप्टेंबरला अभियंता दिन म्हणजे इंजिनियर दिवस काय केला जातो? साजरा केला जातो. आलं का लक्षात तुझ्या? आता 16 सप्टेंबर बाय. 16 सप्टेंबरला काय असतोय? जागतिक ओझोन दिन असतो. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन. आता जागतिक ओझोन दिन, ओझोनचा तुला फॉर्म्युला माहिती असेल बरं, O3. तू सायन्सचा भाग आहे पण इथं जागतिक ओझोन दिनाचं महत्व सांगतो तुला. हे पाय, हे असं आपलं लेअर असतो ओझोनचा. हे आपलं इथं सूर्य आहे. इथून काय असतंय? युव्ही रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, सूर्याची अतिनील किरणे जी येतात ती काय करतात? पृथ्वीवर येतात. ते अतिशय तप्त असतात. काय असतात? तप्त. जर समजा ती सूर्याची किरण जर डायरेक्ट आपल्या अंगावर आली तर आपण विदिन सेकंदामध्ये मरून जाऊ शकतो. एवढी भयानक असतात. ती अडवण्याचं काम कोण करतोय? ओझोनचा थर काय केला जातोय? ती अतिनील किरण येतं, युव्ही रेज येतं, ते अडवण्याचं काम ओझोन हा थर करतो. आपण जर बघितलं तर आहे ना आजच्या काळामध्ये डिफॉरेस्टेशन म्हणा किंवा वाहनांची वाढती संख्या, त्यामुळे काय होतंय? ओझोनच्या थराला आहे ना हानी पोहोचायला सुरुवात झालेली. आता हानी पोहोचायला सुरुवात झाली म्हणजे काय झालंय? तो थर आहे तो आहे ना वितळायला लागलाय. वितळायला लागल्यामुळे काय होतंय? त्याच्यातून जे सूर्याची किरण आहे ते अजून वेगानं पृथ्वीवर येण्यासाठी कारणीभूत ठरत येतं. त्याचप्रमाणे आपण बघितलं ग्लोबल वॉर्मिंग वाढायचं कारण काय? ग्लोबल वॉर्मिंग वाढायचं कारण हे ओझोन लेअर वितळीत चाललेलं आहे. आजच्या काळामध्ये पाहिलं तर प्राणी सृष्टी आणि आपली जी जीवसृष्टी जैवविविधता आहे ते टिकून ठेवण्याचं काम कुणी केलेलं आहे? ओझोन या थराने केलं पाहिजे. कुठल्या? ओझोन या थराने केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतंय. त्यानंतर काय? 21 सप्टेंबर. 21 सप्टेंबर काय असतो? 21 सप्टेंबर असतो जागतिक शांतता दिवस असतो. जागतिक शांतता दिवस. आता शांतता दिन कधी साजरा केला जातो? 21 सप्टेंबरला बरं का. कशामुळे साजरा केला जातो? आपल्या जगामध्ये सुख शांती लाभावी, एकमेकांनी मैत्रीपूर्ण संबंध असावे देशांमध्ये, त्याचप्रमाणे व्यवहार हे देशांचे मैत्रीपूर्ण असावेत, यासाठी जागतिक शांतता दिन साजरा केला जातो. आपण बघितलं तर मोकार कार्यक्रम चाललाय, कुणी कोणाशी भांडायलंय, कुणी कोणाला काही करायलंय, पण आपण आपला जो भारत आहे तो शांततेच्या मार्गाने चालणारा देश आहे. जागतिक शांतता दिन कधी साजरा केला जातो? 21 सप्टेंबरला जागतिक शांतता दिन साजरा केला जातो. त्यानंतर 27 सप्टेंबर. 27 सप्टेंबरला काय साजरा केलं जातं? 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. कुठला? जागतिक पर्यटन दिन. आता तुझ्या भाषेमध्ये वर्ल्ड टुरिझम डे हा आपण पाहिलं भारताच्या विकसित देशामध्ये, विकसनशील देशामध्ये पर्यटन ह्या क्षेत्राला अतिशय महत्व
पूर्ण लक्ष वेधून घेण्यासाठी पाहिलं जातं. पर्यटन क्षेत्रामध्ये जर पाहिलं, आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी पर्यटन क्षेत्र हे अतिशय अव्वल आहे. आता थोडक्यात सांगायचं तुला सांगतो कसं असतं मॅटर. समजा तू कोकणात गेला, तू समजा इकडं मराठवाड्यात कुठं राहतोय, कोकणात गेला फिरायला. कोकणात गेल्यानंतर तू तिथं राहिला तू तिथं रूमचे चार्जेस वगैरे दिले, तिथं स्थानिक माणसाला तर उत्पन्न भेटलं. त्याचप्रमाणे तुझी राहायची व्यवस्था झाली, त्यानंतर तो काय करतोय, रूमचा जीएसटी भरतोय गव्हर्नमेंटला. ते जीएसटी द्वारे त्याला काय झालं, आपल्या भारताला सुद्धा, आपल्या देशाला सुद्धा जीडीपी मध्ये त्याची वाढ होते, आर्थिक विकासाला चालना भेटते. त्याचप्रमाणे असे बरेच उद्योग असतात पर्यटनाच्या ठिकाणी. तू बघतो कोकण किनाऱ्यावर गेला तसं ते घर गाडी असते त्यात फिरतोस तू. त्याचप्रमाणे तिथं काय, तू घोडा गाडीत बसतोस, त्यानंतर तू इकडे बैलगाडी, इकडे रानात बैलगाडी चालवली असते, पण तिथं गेलो तुला बैलगाडी चालवायची हौस होती, तर तिथं तू काय करतो, तिथं बसतो. ठीक आहे, असा उद्योग काय असतोय, केला जातो. आणि पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आपला भारत देश हा अतिशय लक्ष वेधत आहे आजच्या काळामध्ये. त्याचप्रमाणे आपलं जे वाहन उद्योग असेल, त्याचप्रमाणे आपले कारखाने असतील, ते सुद्धा अतिशय उत्पादन मिळवून देण्याचं काम हे आपले जीडीपी मध्ये करताना दिसतात. अलग लक्षात तुझ्या मिळतं जागतिक पर्यटन दिन. त्याचप्रमाणे तू गेला जाग पर्यटन करायला बघायला, तिथं तू काय करतो, काजू घेऊन येशील, बदाम घेऊन येशील, अजून खेळणी घेऊन येशील, काय घेऊन येशील, चकुलीला काजू काय घेऊन येशील. त्याचप्रमाणे जागतिक पर्यटन दिन कधी, 27 सप्टेंबर. अलग लक्षात तुझ्या मॅटर. 28 सप्टेंबरला काय असतंय, 28 सप्टेंबरला असतोय जागतिक रेबीज दिवस असतो. कुठला, जागतिक रेबीज दिवस. त्याचप्रमाणे 28 सप्टेंबरला अजून एक दिवस असतो, कुठला, जागतिक माहितीचा अधिकार दिवस. जागतिक माहितीचा अधिकार दिवस. अक्षर कळत सर, बोलण्याकडे लक्ष देतो, बाकी गप्पा हाणू नको. काय, जागतिक रेबीज कधी, 28 सप्टेंबर. आता रेबीज, हा रेबीज काय, रेबीज आहे ना भावड्या, विषाणूजन्य आजार आहे. काय, विषाणूजन्य आजार. रेबीज कशामुळे होतो, रेबीज होण्याचं कारण काय, कुत्रा चावणे, मांजर चावणे, कोल्हा, मुंगूस असला कार्यक्रम हे चावले किंवा यांची जी लाळ असेल ती आपल्या हातावर एखादी जखम असेल किंवा आपल्या शरीराला कुठे एखादी जखम असेल, तिथं त्यांची लाळ जर गेली तर आपल्याला रेबीज हा रोग होऊ शकतो. आपल्या जगामध्ये पाहिलं तर जवळपास प्रत्येक वर्षी 59,000 पेक्षा जास्त रुग्ण हे रेबीज आढळतात. त्यापैकी 59,000 पैकी जवळपास 36% रुग्ण हे एकट्या भारतात येतं. आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये रेबीजचा प्रभाव सर्वात जास्त दिसून येतो. त्याचप्रमाणे आपण जर काय केलं, रेबीज टाळायचं आहे तर अधिक लवकर उपचार घेतले पाहिजेत. नाही तर काय होतंय, आता तुला कुत्रा चावलंय, तू 4 दिवसांनी इंजेक्शन घ्यायला जाशील, हा तुझा कार्यक्रम वाजला भाऊ. त्यानंतर रेबीज मुळे काय होतंय, आपली जी सीएनएस असते, सेंट्रल नर्वस सिस्टीम, मज्जासंस्था जी असते आपली, त्याच्यावर परिणाम होतोय. परिणाम म्हणजे काय होतंय, मोकार दुखायला सुरुवात होती. मोकार ज्या होतंय, आपल्या ज्या ब्लड सेल्स आहेत त्या जाम व्हायला सुरुवात होते, ब्लॉक व्हायला सुरुवात होते, मज्जासंस्थेवर ताण येतो आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो. आला का लक्षात तुझ्या रेबीज डे चा मॅटर. रेबीजच्या आजारासंबंधी जागृती पसरावी लोकांमध्ये, त्यासाठी 28 सप्टेंबरला जागतिक रेबीज डे साजरा केला जातो. आला मॅटर. त्यानंतर काय, जागतिक माहितीचा अधिकार दिवस. आता जागतिक माहितीचा अधिकार दिवस आपण जर बघितलं, भारतामध्ये जागतिक अधिकार अधिनियम कधी लागू झालेला आहे, 2005 ला, 12 ऑक्टोबर 2005 ला भारतामध्ये माहितीचा अधिकार ह्याची अंमलबजावणी झालेली आहे. आपण बघितलं जगामध्ये सर्वात पहिल्यांदा 1766 ला स्वीडन या देशामध्ये काय झालेलं आहे, स्वीडन देशामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम सुरू झालेला आहे. त्यानंतर किती वर्षांनी, आता 2005 साली आपल्या भारतामध्ये तो लागू झालेला आहे. आपला भारत 54वी रँकिंग कशाबाबत, माहितीचा अधिकार अधिनियम चालू करण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय, माहितीचा अधिकार अधिनियम, आपण आपलं भारताचे नागरिक म्हणून आपली एक जबाबदारी किंवा आपला एक हक्क आहे की प्रत्येक ठिकाणची माहिती किंवा आपल्याला जी माहिती आवश्यक आहे ती मागून घेण्याची, तिचा खुलासा करण्यासाठी हा अधिकार अधिनियम आलेला आहे. कुठला, माहितीचा अधिकार अधिनियम. त्याचप्रमाणे तू काय करतो, तुला जर समजा आपण पाहिलं आजूबाजूला मोकार कुठाने चाललेत, मोकार लिमिटच नाही, कुणी किती पैसे खायले, कुणी काही करायला, ज्याच्या आदत आहे त्याची तुला माहिती भेटावी, कोण किती घोटाळा करायला आहे. त्याचप्रमाणे आपण बघतो, समजा एखादा रोड चालू असते, कॉन्ट्रॅक्ट घेतोय मोकार, ह्याला 5%, त्याला 2%, रोडचा इकडे 2 महिन्यात निघाला होत आहे. आलं का लक्षात.
त्याची माहिती तुला जाणून घेण्यासाठी किती लेअर आणि किती थर लावावे लागतात, त्याच्यामध्ये विविध थर, ते वाळूचं थर किती लागते, त्यानंतर तुझं डांबर आहे ते किती पाहिजे, ते सगळं असतंय. पण इकडे कार्यक्रम वेगळाच वाचतोय का, हे सगळे मॅनेज येतं कशामुळे, ह्याच्यामुळं. ठीक आहे, त्याच्याबद्दल काही जास्त बोलत नाही. त्याचप्रमाणे आपण बघितलं, तुला जर माहिती पाहिजे, काय करायचं, ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं, आरटीआयच्या साईटवर जाऊन. 15 रुपये फी असते. त्यानंतर तिथं तू ऍप्लिकेशन केलं की तुला सगळी तिथून माहिती भेटून जाते. त्याचप्रमाणे तू कोणाच्याही नावाने माहितीचा अधिकार टाकू शकतो, कोणाच्या नावाने तू माहिती मागू शकतो. जर समजा तुला एक्झाम्पल म्हणून सांगायचं झालं, तू गावात राहतोयस, गावामध्ये ना सरपंच काय करायला, सदस्य काय करायला, कोण किती घोटाळा करायलाय, कोण किती झाडं आले, कोणाचं किती निधी आलाय, कुठे निधी वाटा लावला जातोय, ह्याची जर माहिती पाहिजे असेल तरी सुद्धा तू काय करू शकतो, तरी सुद्धा तू माहितीचा अधिकार टाकू शकतो. त्याचप्रमाणे तुला तिथं रेकॉर्ड जर बघायचं असेल ग्रामपंचायतीमध्ये जाऊन, तर तिथं तुला प्रत्येक 5 मिनिटाला काय असेल 2 रुपये 5 रुपये फी असेल, ती देऊन तुला तिथं सगळं रेकॉर्ड सुद्धा बघता येत आहे. पहिले 10 का 15 मिनिटं फ्री असते. त्यानंतर तुला प्रत्येक 5-10 मिनिटाला काय असेल फी, त्यानुसार तू काय करू शकतो, ते रेकॉर्ड बघू शकतो. आलं की लक्षात तुला. माहितीचा अधिकार अधिनियम 2005, जागतिक माहितीचा अधिकार दिवस कधी साजरा केला जातोय, 28 सप्टेंबरला. भाऊ समजलं ना, तर पाहता 29 सप्टेंबर ऐंशी फुले 29 सप्टेंबर म्हणून काय साजरा केला जातो, 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. कुठला, जागतिक हृदय दिन. आता जागतिक हृदय दिन काय म्हणून साजरा केला जातो, तुझी हृदयाची तार तुटले तर आणि तू मोकार रडायलाय, त्यामुळे जागतिक हृदय दिन साजरा केला जात नाही. जागतिक हृदय दिन साजरा करण्याचं कारण काय, की आपल्या जे शरीरामध्ये किंवा आपल्या जे आजूबाजूला समाजामध्ये जे आपल्या हृदयासंबंधी असणारे आजार असो किंवा आपले जे उपचार पद्धती असो, त्याच्याबद्दल जनजागृती पोहोचवण्यासाठी, त्याच्याबद्दल माहिती पोहोचवण्यासाठी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. जागतिक हृदय दिन कोणाद्वारे साजरा केला जातो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO 7 एप्रिल 1900 कितीला, 48 ला स्थापना. त्यांच्याकडून काय 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन म्हणून काय केला जातोय, साजरा केला जातोय. आता आपण बघतो आपल्या ह्याच्यामध्ये बोलायचं बा, तुम्हाला सांगतो थोडक्यात. जीडीएस येतं 18-19 वयाची जीडीएस येतं, कामाचं काहीच घेणं नाही, मोकार आलेत मोकार, काही काम तिकडे गेलो, ऑफिस गेलं तिकडे काहीच नाही, कार्यकर्ता रूमवरच फोनवर गप्पा आणायलाय, जेवली का पिले आणि जेवला का बाबू, असला कार्यक्रम चाललाय. कसं आहे माहितीये का, इथं बघूया थोडं इथं लक्ष देतो, तू ते हृदयाची तार जुळणारच इथं, पण थोडं इथं लक्ष दिलं तर तू सुपीक डोक्यात नापीक विचार यायची तरी बंद होते. त्यामुळे काय करायचंय, अभ्यास करायचाय. अभ्यासाला थारा नसते भावा, अलग लक्षात. आपला कार्यक्रम टॉपचा असला पाहिजे, कुठेही जा, तुला कोणी असू कोणी बोलू, तुझी मान खाली झुकता कामा नाही, एवढं लक्षात घे. चल आता आपण पाहू महिन्यातले दिवस. चल राजा लक्ष द्या, 1 ऑक्टोबर टाकले. 1 ऑक्टोबरला काय असतो, 1 ऑक्टोबरला असतोय विक्री कर दिवस. विक्री कर दिवस हा कधी साजरा केला जातो, विक्री कर दिवस साजरा केला जातो 1 ऑक्टोबरला. त्याचप्रमाणे तू जिथं काम करतोय तिथं तरी तुला माहिती पाहिजे, 1 ऑक्टोबर 1854 साली काय झालं होतं, पोस्ट ऑफिसची काय झाली होती, स्थापना झाली होती. कुणी केली होती, लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये काय झालं होतं, पोस्ट ऑफिसची स्थापना झाली होती. त्याचप्रमाणे लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये कुठलं कार्य घडलं, रेल्वे डिपार्टमेंट असेल ते सुधारलं, तार यंत्रणा उदयास आलेले आपल्याला पाहायला भेटते कोणाच्या काळामध्ये, लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये. त्यानंतर 2 ऑक्टोबर जर बघितलं तर काय साजरा केला जातो, अहिंसा दिन. अहिंसा दिन. आता अहिंसा दिन कोणाच्या जयंती निमित्त साजरा केला जातो, 2 ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती, त्यांच्या जन्मदिवशी काय केला जातो, अहिंसा दिन साजरा केला जातो. अहिंसा म्हणजे काय, आपल्या ज्या मागण्या येतात त्या कुठलीही हिंसा न करता मिळवणे, सरकारला काय करणे, अर्ज विनंत्या करून आपला कार्यक्रम मागून घेणे, त्याला काय म्हणतं, अहिंसा, अहिंसात्मक आंदोलन म्हणतात त्याला. त्याचप्रमाणे आपल्या ज्या मागण्या त्या काय करायच्या, गोड बोलून मागायच्या. हे काम कोण करायचं, महात्मा गांधी करायचे. महात्मा गांधी कुठल्या विचारसरणीचे होते, महात्मा गांधी मवळ विचारसरणीचे होते. त्यांच्या ऑपोजिट कोण होतं, लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांचा विषय कसा होता, तडीफड कार्यक्रम होता, देतो का नाही तू, देतो का नाही तू, तू दे भाऊ, असा कार्यक्रम कोणाचा होता, लोकमान्य टिळकांचा होता. लोकमान्य टिळक जहालवादी विचारसरणीचे होते. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर महात्मा गांधींच्या काळामध्ये सविनय कायदेभंग चळवळ झाली असेल, त्याचप्रमाणे असहकार चळवळ झाली असेल, त्यानंतर चौरी घटना घडली, सगळं पोलीस स्टेशन जाळलं, सगळा कार्यक्रम उद्ध्वस्त केला. त्यानंतर महात्मा गांधींनी बरेच आंदोलन मागे घेतली, हे आपल्याला सगळं बघायला भेटतं इतिहासामध्ये. त्यानंतर लक्षात घे 5 ऑक्टोबर, आताच तू पाहिलं 5 सप्टेंबरला काय असतो, 5 सप्टेंबरला असतो बाब्या, 5 सप्टेंबरला असतो शिक्षक दिन असतो, राष्ट्रीय शिक्षक दिन. 5 ऑक्टोबरला काय असतंय, 5 ऑक्टोबरला असतंय
जागतिक शिक्षक दिन, जागतिक जागतिक शिक्षक दिन, जागतिक शिक्षक दिन कधी असतोय? 5 ऑक्टोबरला. 3 वेळा मी सांगतोय तुला, काय आता तुझ्या कानावर पडल, आलं का लक्षात? डबल डबल कानावर पडलं ना तिथं परमनंट मेमरी मध्ये ते फिट होत आहे. त्यामुळे तुला काय करतोय, डबल डबल सांगतोय. आता लक्षात घे, 8 ऑक्टोबर, 8 ऑक्टोबरला कुठला दिवस साजरा केला जातो? 8 ऑक्टोबरला भारतीय वायुसेना दिवस साजरा केला जातो. कुठला? भारतीय वायुसेना दिवस, वायुसेना दिवस. इंग्लिश मध्ये म्हणते एअरफोर्स डे, इंडियन एअरफोर्स डे. वायुसेना दिवस. तुला माहिती असेल तिन्ही दलाचे प्रमुख कोण असतात? तिन्ही दलाचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात. त्याचप्रमाणे राष्ट्रपती कलम नंबर किती? आर्टिकल नंबर 52. त्याचप्रमाणे उपराष्ट्रपती कलम नंबर किती? 63. राज्यघटनेमध्ये कार्यक्रम बघितला असेल. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस काय केला जातो? साजरा केला जातो. आलं का लक्षात? नंतर लक्षात नाही. 9 ऑक्टोबर, 9 ऑक्टोबरला काय असतंय? 9 ऑक्टोबरला असतंय जागतिक पोस्टल दिवस असतो. जगाच्या स्तरावर साजरा केला जातो. काय? जागतिक पोस्टल दिन, पोस्टल दिन. परीक्षेला विचारू शकते तुला 9 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबर. हे लक्षात ठेवायचे. तू इथं काम करतोयस हे तरी माहिती पाहिजे तुला. 1 ऑक्टोबरला स्थापना, त्यानंतर 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिन. 10 ऑक्टोबरला काय असतंय? 10 ऑक्टोबरला असते राष्ट्रीय डाक दिवस असतो. काय असतो? राष्ट्रीय डाक दिवस. आलं का लक्षात? अरे झोप लागेल का? तिकडे लक्ष दे थोडं. पाय 11 ऑक्टोबर आता 11 ऑक्टोबरला असतो आंतरराष्ट्रीय बालिका दिन असतो. आंतरराष्ट्रीय बालिका दिन. आता तू पहिले व्हिडिओ मध्ये बघितला असेल. राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा करतात? राष्ट्रीय बालिका दिन सावित्रीबाई फुलेंची जयंती कधी? 3 जानेवारी. 3 जानेवारीला काय केलं जातं? राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय बालिका दिन जर विचारला तर 11 ऑक्टोबर तुझ्या डोक्यात द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले कोण होत्या? पहिल्या महिला शिक्षक होत्या. ज्योतिराव फुले यांच्या कोण होत्या? पत्नी होत्या. त्याचप्रमाणे त्यांनी काय केलं होतं? शाळा विविध ठिकाणी सुरू केल्या होत्या. मुलींना काय केलं होतं? स्वतःच्या घरी शाळा उपलब्ध करून काम करण्याचं कोणी केलं होतं? ते कोणी केलं होतं? सावित्रीबाई फुले यांनी केलं होतं. 10 मार्च 1897 त्यांचा मृत्यू झाला. कशामुळे झाला होता बाबा? 10 मार्च 1897च्या वेळे काळामध्ये प्लेगची साथ आली होती. प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांवर उपचार करताना त्यांना त्याची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आता काय पुढचं बघ. 16 ऑक्टोबर, 16 ऑक्टोबरला काय असतो? 16 ऑक्टोबरला असतोय जागतिक अन्न दिवस असतो. कुठला? जागतिक अन्न दिवस. आता जागतिक अन्न दिवस का साजरा केला जातो? जगामध्ये जी भुकेले त्रस्त आहेत, कशाने भुकेने त्रस्त आहेत, ज्यांना उपासमारीची वेळ आली त्यांच्या कृतीला काय करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक अन्न दिवस साजरा केला जातो. जागतिक अन्न दिवस कोणाकडून साजरा केला जातो? FAO म्हणजे फूड अँड ऍग्रीकल्चर ऑर्गनायझेशन आहे, जी की 1979 साली स्थापन झालेली आहे. त्या संस्थेकडून जागतिक अन्न दिवस काय केला जातो? साजरा केला जातो. आलं का लक्षात? त्यानंतर बघ 24 ऑक्टोबर, 24 ऑक्टोबर कुठला दिवस साजरा केला जातो? 24 ऑक्टोबर राष्ट्रीय संघ दिवस, राष्ट्रीय संघ दिवस. त्याचप्रमाणे कुठला? जागतिक पोलिओ दिवस, जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो? 24 ऑक्टोबरला. राष्ट्रीय संघाची स्थापना कधी झालेली आहे? राष्ट्रीय संघाची स्थापना झालेली आहे बाबा 24 ऑक्टोबर 1945 साली. आलं का लक्षात तुझ्या? त्यानंतर जागतिक पोलिओ दिन कधी साजरा केला जातो? 24 ऑक्टोबरला. 24 ऑक्टोबरला काय साजरा करतात? जे समजा आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला पोलिओचे निर्मूलन व्हावे, पोलिओचं निर्मूलन व्हावं त्यासाठी काय केलं जातं? पोलिओ दिवस साजरा केला जातो. आलं का लक्षात? आता आपण ऑक्टोबर महिन्यामधले दिनविशेष पाहिले. आता पाहूया नोव्हेंबर महिन्यामधले दिनविशेष. आता नोव्हेंबर महिन्याचे बघणार. नोव्हेंबर महिन्यामध्ये काय 4 दिवस लक्षात ठेवायचे. तर हेच परीक्षेला विचारले जातील आले तर, बाकी कुठलं लक्षात ठेवायची गरज नाहीये. 8 नोव्हेंबरला काय असतंय? 8 नोव्हेंबरला असते बघ जागतिक रेडिओग्राफी दिन. कुठला? जागतिक रेडिओग्राफी दिन, रेडिओग्राफी दिन. त्यानंतर तुला जर विचारलं राष्ट्रीय रेडिओ दिन कधी साजरा केला जातो? आपण बघितलं 13 मेला काय केलं जातं? राष्ट्रीय रेडिओ दिन साजरा केला जातो. त्यानंतर 11 नोव्हेंबर. आता 11 नोव्हेंबर काय साजरा केला जातो? 11 नोव्हेंबर बघ राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो बरं का. राष्ट्रीय
शिक्षण दिन. शिक्षक दिन वेगळं, शिक्षण दिन वेगळं, एज्युकेटर डे वेगळा आणि टीचर डे वेगळा आणि एज्युकेशन डे वेगळा. ओके, शिक्षण. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षक दिन कधी? 11 नोव्हेंबरला. तुला टीचर्स डे विचारलं तर 5 सप्टेंबर आणि 5 ऑक्टोबरला काय? जागतिक शिक्षक दिन. त्यानंतर बघ 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबरला काय असतोय? 14 नोव्हेंबरला बघ बालक पालक दिन असतो. बालक पालक दिन म्हणजे काय? बाल दिन असतो बरं का, बाल दिन. आता बाल दिन काय साजरा केला जातो? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बाल दिन साजरा केला जातो. पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते माहिती ना? भारताचे पहिले कोण होते? भारताचे पहिले पंतप्रधान होते. 1947 ते 1950 पर्यंत त्यांनी भारताचं नेतृत्व सांभाळलेलं आहे. त्याचप्रमाणे 27 मे 1964 ला काय झालं होतं? त्यांची मृत्यू झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. कोण? भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर 14 नोव्हेंबरला असतो जागतिक मधुमेह दिवस असतो. कुठला? जागतिक मधुमेह, जागतिक मधुमेह दिवस. मधुमेह म्हणजे काय? मधुमेह म्हणजे डायबिटीस. कधी साजरा केला जातो? मधुमेह दिवस 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो. हा मोस्ट IMP. त्यानंतर काय? 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर काय साजरा केला जातो? भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान दिन. संविधान दिन 26 नोव्हेंबर 1949. त्याचप्रमाणे 26 जानेवारी 1950 ला काय झालं? लागू झालं, प्रजासत्ताक झाला भारत. त्यानंतर आपण पाहिलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढं अहोरात्र कष्ट घेऊन त्यांनी काय केलं होतं? राज्यघटनेचा आपला मसुदा तयार केला होता. त्याचप्रमाणे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते. अतिशय अभ्यासू नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व जर पाहायचं असेल तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहिलं पाहिजे. लक्षात घे काय? 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन. ओके, आलं लक्षात? आता आपण डिसेंबर महिन्यामधले दिवस पाहू शकले. चला आता आपण काय करू? डिसेंबर महिन्यातले पाहूया. आणि डिसेंबर महिना झाला की आपला कार्यक्रम संपल की विशेषतः 1 डिसेंबरला असतोय बघ जागतिक एड्स दिवस असतो. कुठला? जागतिक एड्स दिवस. एड्स म्हणजे HIV बरं का. पहिला रुग्ण कधी आढळला होता त्याचा? 1959 साली पहिला रुग्ण आढळला होता जगामध्ये. HIVचा रॉंग फॉर्म असतो, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस असतो. त्यामुळे होणारा रोग आहे. ठीक आहे, ह्याच्यामुळे हा रोग लवकर बरा होत नाही. त्यानंतर ह्याच्यामुळे रुग्ण बरेच 90% असते वाचू शकत नाही पेशंट ह्याच्यामध्ये. 2 डिसेंबर काय असतोय? 2 डिसेंबर असतोय बघ जागतिक संगणक संरक्षण दिन. जागतिक संगणक. आपण बघतोय 21व्या शतक चालू आहे. संगणकाने बरीच प्रगती केलेली आहे. मोकार पुढे व्हायली तर संगणकाचे चांगले वाईट फायदे आहेत. घेतलं तर चांगले, नाही तर काहीच नाहीये. आलं का लक्षात? 2 डिसेंबर जागतिक संगणक संरक्षण दिवस साजरा केला जातो. त्यानंतर 3 डिसेंबरला काय साजरा केलं जातं? 3 डिसेंबरला साजरा केला जातं जागतिक दिव्यांग दिवस साजरा केला जातो. जागतिक दिव्यांग दिवस. दिव्यांग दिवस म्हणजे हँडिकॅप डे. हँडिकॅप डे. आपण बघतो सरकारी नोकरीमध्ये बऱ्याच ठिकाणी 5% 10% आरक्षण असते. कोणासाठी? दिव्यांगांसाठी. कारण की कसं आहे, त्यांना रिझर्वेशन देणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे काय केलं जातं? स्टेट गव्हर्नमेंट म्हणा, त्याचप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये त्यांना आरक्षण ठेवलेलं असते. दिव्यांगामध्ये हँडिकॅप मध्ये बरेच प्रकार असतात. ल्युनेटिक, LH, PH बरेच त्याच्यामध्ये प्रकार असतात. 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस साजरा केला जातो. 4 डिसेंबरला काय साजरा केला जाते? नौदल दिवस साजरा केला जातो. कुठला? नौदल दिवस. नौदल दिवस, भारतीय नौदल दिवस. आता नौदल म्हणजे काय? नेव्ही, इंडियन नेव्ही. कधी साजरा केला जातो? 4 डिसेंबर. फादर ऑफ नेव्ही कोणाला म्हणतात? छत्रपती शिवाजी महाराज यांना काय म्हणतात? फादर ऑफ नेव्ही. त्याचप्रमाणे 4 डिसेंबरला नौदल दिवस साजरा केला जातो. तिन्ही दलाचे प्रमुख आपण बघितलं. कोण? भारताचे राष्ट्रपती. त्यानंतर 9 डिसेंबरला काय असते? 9 डिसेंबरला असते बाय आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस असतो. कुठला? भ्रष्टाचार विरोधी दिवस. म्हणजे काय थोडक्यात अँटी करप्शन डे असतो. अँटी करप्शन डे.
आता अँटी करप्शन डे म्हणजे काय? थोडक्यात तुला सांगतो, भ्रष्टाचार म्हणजे काय असतंय? दुसऱ्याच्या डोळ्यावर पैसा ठेवणे त्याला भ्रष्टाचार म्हणतात. काही काही आता म्हणजे बोलायला नाही पाहिजे, पण सांगायची गोष्ट, लाखांनी पगार आहेत ऑफिसर लोकांना, पण जी सामान्य जनता आहे त्यांच्याकडून त्यांना अपेक्षा राहते. थोडक्यात सांगायचं झालं, एखादा शेतकरी गेला, शेतकरी एखाद्या तलाठी ऑफिस मध्ये गेला, तो जर तलाठी त्याला जर त्याचं शेतभार काढून मागत असेल किंवा काही त्याचं काम असेल, तो जर 5-10 हजार रुपये मागत असेल, तर त्या दलालदारांनी काय करायचंय? नोकरी सोडायची. तू त्या लायकीचाच नाही. आलं का लक्षात? कसं असतंय? भ्रष्टाचार करणं, काय काय म्हणते, टेबला खालून घ्या. हा विषय नाही. कसं आहे माहिती का? भ्रष्टाचार करणं हे काय आहे? तुम्ही आता पैसे घ्याल, तुम्ही आता 10,000 घेतले, तुमचं 20,000चं नुकसान, थोड्या वेळात 20,000चं नुकसान होतंय. आणि कसं आहे, प्रत्येकाने प्रामाणिक राहणं आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे आपलं काम आपण प्रामाणिक करायचंय. कुणी काही म्हणू, कुणी काही करू, काही घेणं नाही. ओके म्हणायचं, आपला कार्यक्रम चालू द्यायचा. आणि असं कोणी जर तुम्हाला पैसे मागत असेल, त्यामध्ये आपण डायरेक्ट काय करायचंय? त्याचा कार्यक्रम कुठं करायचा? अँटी करप्शन थ्रू करायचा. नोटाला काय केलं जातं? नोटाला पावडर लावली जाते. तिथं काय असतंय? नोटांची बंडल दिली जाते आणि बंडल मध्ये ती सिरियल असते नोटांची. त्या सिरियलद्वारे ज्यावेळेस सगळा कार्यक्रम रचला जातो आणि त्या परफेक्ट त्या समोरच्या व्यक्तीचा काय होऊ शकतोय? सस्पेंड होऊ शकतो. हे लक्षात घ्यायचंय. कोणालाही लाच देणं, तसेच लाच घेणं, हे सुद्धा काय गुन्हा आहे. त्यानंतर लक्षात घे, 10 डिसेंबर. 10 डिसेंबर काय असतो? 10 डिसेंबर असतो मानवी हक्क दिवस. मानवी हक्क दिवस. आता मानवी हक्क दिवस कोणामुळे साजरा केला जातो? अल्फ्रेड नोबेल माहिती असेल, अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी निमित्त 10 डिसेंबर हा मानवी हक्क दिवस साजरा केला जातो. आता नोबेल नोबेल आपण बघितलं तर नोबेल काय प्राइज सुद्धा आहे. त्यांच्या नावाने काय केलेलं आहे? प्राइज दिलं जातं. कुठल्या क्षेत्रामध्ये? 5 क्षेत्रामध्ये प्राइज दिलं जातं. त्याचप्रमाणे नोबेल अल्फ्रेड नोबेल यांनी काय केलं होतं? अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामिटचा शोध लावला होता. डायनामिटचा शोध लावून त्याच्यावर जी संपत्ती भेटणार होती ती त्यांनी काय केलेली आहे? नोबेल प्राइज ह्या पुरस्कारासाठी त्यांनी देण्यासाठी मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलं होतं. त्यांच्या निमित्त किंवा पुण्यतिथी निमित्त मानवी हक्क दिवस 10 डिसेंबरला काय केला जातो? साजरा केला जातो. आलं का लक्षात? कार्यक्रम आला लक्षात? त्यानंतर पाय 19 डिसेंबर. 19 डिसेंबरला काय असतंय? गोवा मुक्ती दिवस असते. गोवा मुक्ती दिवस. तू पानाची टपलं खातो तो गोवा नाही. इथं गोवा काय? गोवा हे राज्य आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं पोस्टल सर्कल मध्ये महाराष्ट्राच्या अंतर येणार कुठले? गोवा. गोवा मुक्ती दिवस कधी साजरा केला जातो? 19 डिसेंबरला. 1961 साली पोर्तुगीज काय केलं? 1961 साली पोर्तुगीज गोवा सोडून गेले. त्यानंतर 19 डिसेंबर गोवा मुक्ती संग्राम दिवस म्हणून साजरा केला जातो. आलं का लक्षात? त्यानंतर पाय 22 डिसेंबर. 22 डिसेंबरला काय असतोय? गणित दिवस असतो. कुठला? गणित दिवस. आता गणित दिवस कशामुळे साजरा केला जातो? गणित दिवस श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनानिमित्त 22 डिसेंबर हा गणित दिवस म्हणून साजरा केला जातोय. आलं का लक्षात? गणित क्षेत्रामध्ये गाडे अभ्यासक असणारे श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर रोजी झाला होता. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो बरं का? राष्ट्रीय गणित दिवस. त्यानंतर 23 डिसेंबर जर आपण पाहिला, 23 डिसेंबर किसान दिवस साजरा केला जातो. किसान दिवस, शेतकरी दिन म्हणतात थोडक्यात. त्यानंतर महाराष्ट्र कृषी दिन कधी साजरा केला जातो? 1 जुलैला. त्यानंतर किसान दिन 23 डिसेंबरला. आपल्या भारताचे 5वे पंतप्रधान कोण होते? चरण सिंग होते. श्री चौधरी चरण सिंग यांच्या जन्मदिनानिमित्त किसान दिवस साजरा केला जातो. आपण बघितलं भारताला काय म्हणतात? भारताला कृषी प्रधान देश म्हणतात. जर समजा शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही, किसान त्यामुळे आता सध्या आपण येतं आणि आपण काय करतो? मॉलमध्ये गेलो 500 रुपये तिथं प्राइस असेल, काहीच बोलत नाही, 500 रुपये देऊन येतो. पण तू जर भाजीपाला घ्यायला गेला, शेतकरी काय म्हणतो? 20 रुपये किलो आहे. तू काय म्हणतो? 15 द्या. इथं काय करायचंय? उलट तू आहे ना चौकशीने त्यांना 20 ते 20 म्हणलं ना, 20 रुपये देऊन भाजीपाला घेतला पाहिजे. कसं आहे? शेतकरी त्यामुळे आता सध्या काय आपला भारत देश चालू आहे. जर समजा शेतीच पिकवायची बंद केली तर काय होणार आहे? कार्यक्रम आपला वाजणार आहे. आलं का लक्षात? आपण म्हणतो की शेतीमध्ये काय नाही, शेतीमध्ये काय नाही. तू जर डोकं लावून शेती केली तर 100% शेतीमध्ये सुद्धा काय सक्सेस आहे. त्यामध्ये तू काय करू शकतो? विविध प्रकारची उत्पादने घेऊ शकतो. त्याचप्रमाणे
शेतीमध्ये तुम्ही काय करू शकता, शेतीमध्ये तुम्ही खेकडे पालन करू शकता, त्याचप्रमाणे पोल्ट्री फार्म वगैरे हे जर तुम्ही घरगुती कार्यक्रम राबवला तर त्यामध्ये 100% काय सक्सेस आहे. त्यामध्ये काय पाहिजे, शेती करायची म्हणजे तुला कष्ट घ्यायला लागतात बरं का. नाही तू म्हणशील घरी बसतो आणि शेती करतो, तसं जमत नाही. शेती म्हणलं की कष्ट घेणं आलंच. त्यानंतर बघ 24 डिसेंबर, 24 डिसेंबरला काय साजरं केलं जातं, 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस, हक्क दिवस. त्यानंतर कधी 1986 पासून साजरा केला जातो. अधिनियम तेच आहे 1986 चा राष्ट्रीय ग्राहक अधिनियम 1986 चा आहे. ह्याच्यामध्ये बघितलं त्याचप्रमाणे आपण बघितलं जागतिक ग्राहक दिन कधी साजरा केला जातो, 15 मार्चला साजरा केला जातो. आलं का लक्षात कार्यक्रम. हा कायदा किती आला 1986 मध्ये आलेला आहे. त्यामध्ये 1990, 91, 92, 93 मध्ये बरेच त्यामध्ये बदल झालेले आहेत. सर्वात पहिल्यांदा त्यामध्ये 6 गोष्टी होत्या. आलं का लक्षात. राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस 24 डिसेंबरला. अशा प्रकारे आपण डिसेंबर सगळा कार्यक्रम ह्या व्हिडिओमध्ये सगळा बघितलेला आहे. त्यानंतर आपण आता काय करणार आहे, आपलं जे पीओ गाईड होतं ते आपण पुन्हा बघायला सुरुवात करणार आहे. आणि काय करायचंय, हे कार्यक्रम लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेला प्रश्न येते बरं का, नाही तर उगाच त्यासाठी 3-4 तास घालून हे केलंय हा तसा विषय नाही. परीक्षेला येत आहे तेवढंच आपला कार्यक्रम राबवायचा चाललेला आहे. आपण पीओ गाईड मधील प्रोहिबिशन आर्टिकल हे आपण पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे, चला भेटू आपण पुन्हा एकदा.